नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग बनवण्याचं कारण की आलो आहोत गावाकडे आणि गावाकडे आलो आहे. तर कशासाठी आलो, खास निखिलची एंगेजमेंट होती आणि आज दुसरा दिवस म्हणजे आम्ही आलो आहोत आमचा आंबा खाण्यासाठी आणि कैऱ्या तोडण्यासाठी. तो पाडायला लागला आहे, ऑलरेडी खूप जास्त पाडायला लागला आहे आणि अतिशय असं गावरान आंबा आणि एवढा गोड लागतो ना. हे बघा, लास्ट मी एक ब्लॉग बनवला होता त्यामध्ये या कैऱ्या दाखवलेल्या आणि ह्या बघा, हे नुकसान झालं आहे. म्हणजे काल खूप पाऊस होता, म्हणजे एक 4 दिवसापासून कंटिन्युअसली पाऊस आहे, त्यामुळे या आंब्यांचं नुकसान झालं आहे. आणि हा हर्ष मस्त आंबे खातोय. टेस्ट कशी आहे? कडक. नाही, खरंच मस्त आंबे आहेत. हे बघा, इथं निखिल कैऱ्या मोजतोय आम्ही काढलेल्या. इथं काही काढल्यात, या इथं काही काढल्यात. तर काउंट करतो निखिल, किती झाले आतापर्यंत? 150 ते 150. आणि ह्या अजून काउंटिंग चालूच आहे. 150+ कैऱ्या आम्ही आत्ता तोडल्यात. अजून पण आम्ही तोडणार आहोत. जेवढ्या हाताला लागतील तेवढ्या हाताने तोडणार आणि ज्या हाताला नाही लागणार त्याला आम्ही खुडी वापरणार, हत्यार, कैऱ्या तोडण्याचं हत्यार वापरणार आम्ही. तर हे बघा ना, बघू शकता तुम्ही, काल जास्तच पाऊस झालेला इकडे. आणि हे बघा, हे आंबा हा आहे जो पक्षीने खाल्लेला आहे, पक्ष्याने. पण हा आंबा जर खाल्ला आपण जर खाल्ला तर याची टेस्ट आहे सांगच, म्हणजे एकदम कडक गोड, अशी पद्धतीनं गोड टेस्ट लागते याची की बास. आहा, काय कमाल टेस्ट आहे खरंच. गावरान आंबा असल्यामुळे ना, म्हणजे बाकीचे आंबे कसे असतात, जरा रसाळू असतात, हो केसाळू आहे. आणि हा अर्धा आंबा ना पाखराने खाल्लेला आहे. खालच्या कैऱ्या आम्ही हातानेच काढतोय, नंतर आम्ही खुडी यूज करणार याच्यासाठी. पण कसं आहे, हाताने आंबे काढायचं म्हटलं ना, याच्यावरती बघा चिक असं प्रेशरमध्ये येतो ना. अजून काढूयात हळूहळू सगळ्या. या ठिकाणी जमा करून ठेवायच्या आणि एक साथ या आपल्या गोणीमध्ये भरणार आम्ही. भाईसाहेबने किती आंबे खाल्ले, आता काय सुस्तीवरती आलेले. भैया, मला वाटतंय ना, आपण ना एक एक उडी टाकायला पाहिजे. भैया, उडी टाकायला पाहिजे आपण एक एक. हो, पाणी पण प्रचंड भरलेलं आहे. पावसाच्या पाण्याने विहीर खूप वरती आले पाण्याने. आता ना इथे एक आंबा पिकलेला आहे झाडाला, मी दाखवतो. आणि त्याची टेस्ट खरंच अप्रतिम असते. दिसतोय का? हा आहे बघा. येस. हा दिसत असेल असा कच्चा आहे, पण मी तुम्हाला सोलून दाखवत होतो, म्हणजे गोड लागतोच. चला या माझ्या, याला धुवून घेतो पहिले. ये इकडं दाखवतो. आंबा मला खायचे असे बिलबिला करून खायची पण सवय आहे, पण आता हा पाड हा खरंच हा प्रॉपर गोड, झाडाला पिकलेला. मजा. चला आता आंबे सुरू करतो भरायला. ओके, खरंच कसला सडा झालाय ना आंब्याचा. हे दोघं काय आता माघार घेणार नाही जोपर्यंत पूर्ण झाड हे रिकामं करत नाही ना. ए बस झालं ना भाई हर्ष, हे डोळ्यात नाही गेलं पाहिजे. डोळ्यात गेलं तर प्रॉब्लेम होणार. तो जो चिक असतो ना तो
हा बरेच झाले आता. चला आता आपण निघूयात आणि दुसऱ्या उद्योगाला लागूयात. मस्त असतंय ना गावाकडे खरंच. एकच नंबर माहोल, सगळ्या गोष्टी. आम्ही घरच्या दिशेने निघालोय. अशा प्रकारे गोण्या उचलतोय काही काही. ये त्याला बोललेलो मी अगोदर घेऊ नको 2-2, नाही बोलला आम्ही बॉडी बिल्डर. उचलताय का उचलताय. फक्त मजा बघा आता ह्याची. त्याला बोललेलो 1 गोणी ठेव तू. शाबाश. ये आ जाओ. निखिल पोहोचलाय तो तिथे. जमतंय का? हो, लेट्स गो. खाली आदळू नकोस. आता सकाळी आपण कैऱ्या कैऱ्यात काढून आणल्यात. हा आणि आता हे फणस आहे. आता तुम्हाला दाखवतो आम्ही. यार मला काय वाटलं माहिती का, हे कच्चा असेल पण पिकलेलं निघालंय. तर भैयाला जास्त आवडतंय तर तो आता कट करतोय फणस. बघूयात कसं गोड लागतंय की आंबट नाही लागत ऍक्च्युली फणस. तर हाताला तेल लावून घेऊयात म्हणजे कसं तो जो चिक असतो ना तो हाताला म्हणजे उतणार नाही आणि असं चिकट हात होणार नाही. तर पहिले शेट, आता मला ऍक्च्युली माहिती नाही कोणतं तेल लावतात पण हे पण चालतं एवढं मला माहिती. हा आम्ही हेच घेतलंय. आमच्या घरी हेच आहे. तुमच्या घरी हेच खायचं घेतं का घेतं काय माहिती. तुला आवडतं काय? खूप आवडतं मला. शाबाश. कस काय? अरे वा वा. अरे जास्तच पिकलंय ते बहुतेक ना. हा अरे यार आपण ना ते काय हा रसाळ आहे एकदम रसाळ. शाबाश. इथं पूर्णपणे जोर लागला आहे तरी ते काय निघायला तयार नाही. शाबाश. तुला माहिती का हर्ष याचे किती प्रकार असतात फणसाचे? डोंट नो. एक काफा आणि एक रसाळ. आणि हे जे आपण कापलंय ना ते आहे रसाळ. ट्राय कर बरं कसं लागतं टेस्ट. हो जाओ. खरं सांग. खरं सांग. अच्छा आहे. ठीक आहे अच्छा आहे. चला आम्ही ट्राय करतोय डबा. गोड लागलं पण खरंच मस्त होतं. छान आहे. हो खरं आवडलं? छान आहे. मला पण आवडलं. तुला आवडलं का फणस? थँक्यू निखिल दादा. बंटी शेट. निखिल दादा थँक्यू. निखिल दादा थँक्यू वहिनी. न्यू वहिनीला धन्यवाद आमच्या तर्फे. काय? आमच्या तर्फे नवीन वहिनींना सुसऱ्याच्या वहिनींना. आम्ही ऐकलंय तुमच्या घरी 10 आंब्याचे झाड आहेत. येतो सकाळी घ्यायला. ते पण इथंच बसतो गाडा लावून. चला तर मग व्हिडिओचा इथेच एंडिंग करतोय. तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. बाय.